सध्या कुठे आहात? कुठेही असाल, अमेरिकेत, भारतात, ऑस्ट्रेलियामध्ये, युरोपमध्ये किंवा जगाच्या पाठीवर कुठेही, एक गोष्ट मात्र कॉमन आहे. आपण सगळे मराठी भारतीय रादर इमिग्रंट म्हणून आयुष्य जगताना वेगवेगळ्या परिस्थितीत समान प्रश्नांना सामोरे जात असतो. कोणीतरी भारतात बसून परदेशी आयुष्याचे स्वप्न बघत असते, कोणीतरी अमेरिकेत राहून घरच्या ओढीत जगत असते आणि कुणीतरी परदेशात दोन्हीकडच्या अपेक्षा, संस्कृती आणि जबाबदाऱ्या यांचे बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत असते. जय गजानन, नमस्कार. मी सोनाली. सोनापूर्णामध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आणि आजपासून इथे आपण एका नव्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. आजकाल आपल्याला सारखं वाटतं, कोणता देश बरोबर, कोणता चूक, कोणता राजनेता बरोबर, कोणता चूक. पण खरं आयुष्य तसं नसतं. हे चांगलं वाईट नाही, हेच वेगळं आहे. म्हणजे प्रत्येक वेगळेपणामागे ट्रेड ऑफ आहे, अर्थात तडजोडी, ठराविक निर्णय असतात. एका सिनेमामधील डायलॉग इथे मला खूप लागू पडतो असं वाटतं. बरोबर चूक निवडणं सोपं, पण दोन बरोबर मधून जास्त योग्य निवडणं अवघड, आणि दोन अवघड पर्यायांमधून कमी नुकसानकारक निवडणं हेच आयुष्य. आतापर्यंत आपण या चॅनलवर वेलनेस बद्दल, फूड अँड न्यूट्रिशन, ऍक्टिव्ह राहणं, मायक्रो हॅबिट, शरीराची काळजी कशा घेणं यावर आपण बोललो. पण मला एक गोष्ट खूप स्पष्ट जाणवली, वेलनेस म्हणजे फक्त बॉडी नाही, मनाचा वेलनेस पण तितकंच महत्वाचा आहे. मनाची शांती, कमी गिल्ट वाटणं, क्लॅरिटी, नात्यांमध्ये बाउंड्रीज असणं आणि मी कसा विचार करते हे सगळं काही वेलनेसचाच भाग आहे. आणि हे मानसिक वेलनेस अनेकदा पर्स्पेक्टिव्ह मधून येतं. म्हणजेच गोष्टींकडे बघण्याची पद्धत बदलली की शरीरातली तणावाची पातळी, निर्णय, सवयी सगळं बदलायला सुरुवात होते. म्हणूनच हा नवा अध्याय टिप्सपेक्षा आधी पर्स्पेक्टिव्हवर फोकस करणं आहे. या नव्या चॅप्टरमध्ये आपण जजमेंट न करता शांतपणे ट्रेड ऑफ समजून घेऊया. म्हणजे आपल्या आयुष्यातील काही ज्वलंत विषय आणि यांना निगडीत आपले निर्णय, जसे एज्युकेशन सिस्टम मधील डिफरन्सेस भारतात आणि भारताबाहेर, पेरेंटिंग अक्रॉस कल्चर भारतात आणि भारताबाहेर, एजिंग पेरेंट्स अँड लॉंग डिस्टन्स केअर, वर्क लाईफ अँड टाइम कल्चर, कम्युनिटी बिलॉंगिंग, रिलेशनशिप्स, बाउंड्रीज अँड गिल्ट, दोन्हीकडचं जगणं हे आपण जाणून घेणार आहोत. आणि हे सगळं शेवटी येऊन मिळतं मेंटल वेलनेस आणि ओव्हरऑल हेल्थमध्येच. इथे एक गोष्ट ठाम आहे, फिअर मॉंगरिंग नाही. म्हणजे तुम्ही चुकीचे आहात किंवा हेच करा, असेच वागा अशी भाषा नसणार आहे. फक्त वास्तव, समज आणि छोट्या छोट्या स्पष्ट निर्णयांकडे जाण्याची वाटचाल. कमेंटमध्ये मला सांगा, माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा ट्रेड ऑफ, निर्णय, तडजोड कोणती. चांगले वाईट या घरात न बसवता सगळं काही खरं बोला. आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय हे मला नक्की सांगा. आपण इथे टिप्ससाठी नाही तर दृष्टिकोनासाठी भेटणार आहोत. पुन्हा एकदा सोनापूर्णाच्या या नवीन चॅप्टरमध्ये तुमचे स्वागत आहे आणि लॉगिंग ऑफ तुमची सोनाताई.